दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आई वडिलांचा आरोप। मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल केल्याचा दावा करत हायकोर्टात याचिका। सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण। औरंगजेब सध्या संयुक्तिक नाही। नागपूर हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट। भाजपसह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कान टोचल्याची चर्चा। मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या फहीम शेखच्या चिथावणीमुळे हिंसा भडकल्याचा आरोप। व्हिडिओ व्हायरल। अटकेतील आरोपींमध्ये फहीमचाही समावेश। नागपूर हिंसाचारावेळी महिला पोलिसांचा विनयभंग। अंधाराचा फायदा घेत समाजकंटकांकडून महिला पोलिसांना त्रास देण्याचा प्रयत्न। एफआयआर मध्ये नमूद। तातडीने चौकशी करण्याचे नीलम गोरेंचे आदेश। नागपूर हिंसाचारावेळी काश्मीर पॅटर्न प्रमाणे दगडफेक झाल्याचा गृह विभागाला संशय। सर्व आरोपी नागपुरातलेच असल्याचं उघड। नागपुरात सोमवारी दुपारी झालेल्या आंदोलनासाठी हिंदू आंदोलकांवरही गुन्हे। 9 पैकी 8 पोलिसांना शरण। सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। सुरक्षा रक्षकाचा जबाब एबीपी माझाच्या हाती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।